नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वात मोठा समुद्र कोणता? सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता अधातू विद्युत दृष्ट्या सुवाहक आहे? खालीलपैकी कोणता अधातू विद्युत दृष्ट्या सुवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रॅफाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 382 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल? आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 सोमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी लीप वर्ष कोणते? खालीलपैकी लीप वर्ष कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 2000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पैकी विसंगत घटक ओळखा. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 क्रिप्टो करन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटने मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 42वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सध्या कोणत्या दोन देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे? सध्या कोणत्या दोन देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रशिया युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सध्या रशियाचे पंतप्रधान कोण आहेत? सध्या रशियाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर पुतिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्होलोदिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 विभक्ती ओळखा. खालीलपैकी विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहे?
नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 30 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, नो स्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? नो स्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे? युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा कोणी केली? भारताची राजधानी कलकत्त्याहून येथे हलविण्याची घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचम जॉर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली? तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिंपरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे? युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ड्यूमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, रशिया या देशाचे चलन कोणते आहे? रशिया या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रुबल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, इराक या देशाचे चलन कोणते? इराक या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, डॅश डॅश या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते? डॅश डॅश या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅश डॅश या नदीस म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅश डॅश या नदीस म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, नुकत्याच भारतात एकूण किती राज्यात निवडणुका झालेल्या आहेत? नुकत्याच भारतात एकूण किती राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आम आदमी पार्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 324 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद लिमये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मनुकुमार श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या कमी आहे? जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 परभणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, खालीलपैकी कोणत्या भूकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दुपारी 11 नंतर 8 वाजे मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंब्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला? तर ऑप्शन क्रमांक 1 अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा,
मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 27 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? जिझिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण शपथ घेणार आहे? पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण शपथ घेणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भगवंत मान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता? जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 अटल बोगदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे? अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 9.2 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळण आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे? खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बहामा बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात डॅश डॅश येथे खनिज तेल आढळते? महाराष्ट्रात डॅश डॅश येथे खनिज तेल आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जातो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 बारी दुआब खालीलपैकी कोण नद्या दरम्यान आहे? दुआब खालीलपैकी कोणत्या 2 नद्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बियास व रावी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे? चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महानदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे डॅश डॅश हे पुरावे आहेत? दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे डॅश डॅश हे पुरावे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 गरम पाण्याचे झरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे? भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉइंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात स्थित नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली? महाराष्ट्राची पठाराची निर्मिती कशी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला
जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 फॉस्फरस प्रामुख्याने आवाजात कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने आवाजात कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पृथ्वीच्या अंतरंगात संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर प्रश्न क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंब्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर्वसाधारणपणे पहिल्यास सागर जलाची क्षमता किती टक्के असते? सर्वसाधारणपणे पहिल्यास सागर जलाची क्षमता किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 1 35% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वात कांदळवन क्षेत्र असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? सर्वाधिक कांदळवन क्षेत्र असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशांच्या सहयोगाने प्रारंभ होणार आहे? भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशाच्या सहयोगाने प्रारंभ होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? भारतात खारफुटी सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेत महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याला वगळण्यात आले आहे? बेटी पढाओ या योजनेत महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याला वगळण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे? शेतीसाठी 24 तास वीज मोफत देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 नर्मदा महानदी मध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे? नर्मदा महानदी यामध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फक्त मायकल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी
कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल.